नमस्कार मित्रमैत्रिणींनो. नाशिकमधल्या अशोक खरात नंतर आता एक नवीन भोंदू बाबा गेल्या 4-5 दिवसापासून सोशल मीडियावर धुमाकूळ घालत होता. खरं तर हा भोंदू बाबा एक 4-5 वर्षापासून त्या भागामध्ये म्हणजे संगमनेर या भागाच्या आसपासच्या लोकांना माहिती होता. आणि हा भोंदू बाबाच्या कारनामे जे आहे ते इतक्यात लोकं सोशल मीडियावर का टाकत गेले? कारण अशोक खरात हे असंच भोंदूगिरी करताना सापडला आणि जेलमध्ये गेला. लोकांचे डोळे उघडले. लोकं म्हणायला लागले, की "अरे, अशोक खरात काही एकटा नाहीये. प्रत्येक गावात आणि प्रत्येक तालुक्यामध्ये असे भोंदू बाबा आहे." मग शोध सुरू झाला. अनेकांचे व्हिडिओ व्हायरल व्हायला लागले. एक तो खुळखुळ्या बाबा होता. खळ-खळ, खळ-खळ वाजवायचा, हात ठेवायचा, मंत्र मारायचा आणि आपण ठीक करतोय असं म्हणायचा. 2 मिनिटात काहीतरी ठीक होतंय. त्याचे व्हिडिओ आणि हा एक याचं नाव आहे राजेंद्र गडगे. संगमनेरमधला कोल्हेवाडी गावचा हा माणूस आहे. याचं तुम्ही घरदार जर का बघितलं तर टोलेजंग एकदम. त्या अशोक खरातपेक्षा काही कमी नाही. हजारो एकर त्याच्या नावाने जमिनी आहे असं म्हणतायत. गावकरी परेशान आहे. इथं तुम्हाला जो व्हिडिओ दिसतोय ना शेजारी, अर्ध्या भागामध्ये भोंदूबाबा दिसतोय जो मंत्र मारून काहीतरी बिमारी ठीक करतोय आणि दुसरीकडे गावकरी म्हणतायत. ते गावकरी काय म्हणताय हे मी सांगते. पण हा माणूस काय करतो? पहिल्यांदा तुम्ही त्याचा व्हिडिओ बघा, की हा माणूस नेमकं काय करतो. 2 मिनिटात आपण कशा कॅन्सरच्या गाठी बऱ्या करतो, असे वगैरे दावे त्याचे आहेत. 1 मिनिटं बघून घ्या कसं हे करतोय ते. पाहूया. जेवण जात नाही. हं. कॅन्सरची गाठ कुठं सांगितली? घशात. तिथे गाठ आहे ना, थोडं सरळ उभा राहा असं. हे हा बघा. हा, बस बस बस. ओ ओ शिव शिव शिव. बघा. गाठ गेली बघा, पाणी झालं गाठीचं. अच्छा. अशोक खरातच्या बंदुगिरीची सगळ्या देशभर चर्चा. हां, आता मला सांगा, हे अशा प्रकारे जर का इतक्या लवकर हे होत असेल, तर किती भयंकर गोष्ट आहे. ह्यांना तर ते टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या बाजूलाच बसवायला पाहिजे किंवा एम्स वगैरे सारख्या भारतातल्या मोठ्या-मोठ्या दवाखाने आहेत तिथे बसवायला पाहिजे. एखादा माणूस 2 मिनिटात असं काहीतरी बरं करतो. हे काही शक्य नाहीये. हे असे व्हिडिओ, खोटे व्हिडिओ यांनी बनवलेले असं अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा दावा आहे. आज त्याच्यावर केस दाखल झाली, त्याला अटक झाली. त्याला या जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गतच अटक झालेली आहे. अनेक लोकांना त्यांनी फसवलेलं आहे असं म्हणतायत. कारण की तुम्ही विचार करा, ज्या व्यक्तीला ज्याच्या घरामध्ये अशा प्रकारची बिमारी होते, त्यांना किती टेन्शन असतं. आणि समजा एखाद्या माणसाने जरी तसा व्हिडिओ बघितला, तरी त्यांना किती होप तयार होतात. त्यांना असं वाटतं, "अरे बापरे! इतकं 2 मिनिटात करतंय, चला जाऊया." जातात लोकं. सांगितलेली 10-10, 20-20, 25-25 हजाराची फी देतात. लोकांना वाटतं 2 मिनिटात होऊन जाईल. लोकांना आपल्याकडचे अजून हेही कळत नाहीये, की अशा गोष्टींसाठी उपाय हा मेडिकलच आहे. दवाखाना हाच उपाय आहे. डॉक्टर हाच तुमच्यासाठी देव आहे. आणि ते जे मेडिकलनी जे साध्य केलेला आहे अभ्यास करून, ते हे अशा प्रकारे सिद्धी करून साध्य-बिद्य झालं असतं, तर आजपर्यंत ही वेळ आली नसती. त्यामुळे हे जे काही चाललेलं आहे या देशाला एकतर सगळ्या जनतेला इतकं याच्यात अडकवलेलं आहे सगळ्या अंधश्रद्धेच्या दलदलीमध्ये, त्यातून निघणं खूप अवघड होतंय. आणि दुसरं म्हणजे हे असे भोंदू बाबा पैसे उकळायला तयारच आहेत. आता हा जो व्यक्ती आहे ना गावकरी, तो गावकरी सांगतोय, की असं काहीच नाहीये. आमच्या गावातला एकही माणूस जात नाही म्हणे त्याच्याकडे. सुरुवातीला गेले, पण नंतर लोकांना काही रिझल्टच आले नाही. लोकांना नंतर त्याची भोंदूगिरी कळली, किती खोटे बोलतोय, किती फसवतोय, नुसते पैसे उकळतोय, हे कळलं लोकांना. म्हणून लोकांनी त्यांना शिव्या देणं सुरू केलं आणि हा जो माणूस तुम्हाला इथे या बातमीमध्ये आता दिसला ना, तो म्हणतो, "आम्ही त्याला बदडून काढणार आहे एक दिवस. सगळे गावकरी मिळून बदडून काढणार आहे." कारण त्या माणसाने सांगितलं, की त्याचा एक नातेवाईक आहे. त्याला म्हणे त्यांनी 27 जानेवारी 2025 म्हणजे 1 वर्षाआधी अशा प्रकारे औषध दिलं होतं, कॅन्सरसाठी औषध दिलं होतं. म्हणे त्याचा अजूनही परिणाम झालेला नाही आहे. ते काही ठीक झालेलं नाही आहे. 1 वर्ष त्या माणूस ह्याचा दवा घेत आहे. अरे, ती इतकी भयंकर बिमारी आहे ना, ती जितक्या लवकर कळली तितक्या लवकर त्याची ट्रीटमेंट करायला लागते. नाहीतर ते वाढत जातं. आणि जर 1-1 वर्ष याच्या औषधाने ठीक होईल म्हणून लोकं जर थांबत असतील, तर त्याच्या शरीरामध्ये ते किती पसरत असेल इतक्या काळामध्ये. हे याच्यामुळे कितीतरी लोकांचं काय झालं असेल आपल्याला माहीत नाही. आपल्याकडे डेटा नाहीये. आणि म्हणून ही अशी घाण जी आहे,
ती जागेवरच तिथे चेचली पाहिजे. याच्यावर अटक झाली, खूप चांगली झाली. हे असे बंधू बाबा बाहेर नाही आले पाहिजे. हे बघा मित्र-मैत्रिणींनो, अध्यात्म खूप वेगळी गोष्ट आहे. स्पिरिच्युअलिटी ही खूप वेगळी गोष्ट आहे आणि हे बंधुगिरी, हे कट्टर धार्मिकता ही खूप वेगळी गोष्ट आहे. स्पिरिच्युअलिटी ही कुठल्याही धर्माशी संबंधित नसते. कुठल्याही मूर्तीशी, देवाशी, मंत्राशी संबंधित नसते. अध्यात्म ही खूप वेगळी गोष्ट आहे. अध्यात्मामुळे काय होतं तर तुमचं मन स्वच्छ होतं, प्युअर होतं. तुम्ही अधिकाधिक आनंदी होता, लिबरल होता, मोकळे व्हायला वाटायला लागता. नियम वगैरे तुम्ही या सगळ्याच्या दलदलीत फसत नाही. ध्यान करता, तुम्हाला लगेच ध्यान लागतं. डोक्याचं टेन्शन निघून जातं. याला स्पिरिच्युअलिटी म्हणतात. कधी मेडिटेशन करून बघा. अनेक गोष्टी मी केलेल्या आहेत. अनेक वर्ष मी काही गोष्टींची प्रॅक्टिस केलेली आहे. मी त्या प्रॅक्टिसमधून सांगते. आणि मी असा यांच्यासारखा कोणताही दावा करत नाही. प्रत्येक जण प्रोसेसमध्ये असतो. माझी लर्निंगची प्रोसेस सुरू आहे आणि मला हे कळलेलं आहे. आणि बाकी हे लोकं जे करतायत, ही प्युअर बंधुगिरी आहे. कारण की ह्याच्या बोलण्यातूनच स्वाहा, काढलंय बरं का, निघाली बरं का, पाणी झालं बरं का. असं नसतं होत. ही आध्यात्मिकता नाहीये. ह्याचा मी इंटरव्ह्यू बघितला एका चॅनलवर. त्याच्यामध्ये तो म्हणतो, मी वयाच्या 12व्या वर्षीपासून तप केलेलं आहे. मी 12व्या वर्षीच एक इतकं तास ध्यान केलेलं आहे. खरी ज्या व्यक्तीने ध्यान केलं ना, ती व्यक्ती इतक्या अहंकाराने कधीच सांगत नाही. ती नम्र होते. ती नम्रतेनेच सांगते, की "हो, मी केलं असं, झालं असं." लक्षात घ्या ही कसोटी असते. जेव्हा कोणी व्यक्ती अशी, "मी काय-काय केलं, मी किती ध्यान केलेलं आहे, मला किती सिद्धी प्राप्त झाली, माझ्या स्वप्नात देव आला होता आणि त्या देवाने मला असं सांगितलं." असं जर का हाव-भाव हे करून सांगत असेल ना, ॲक्टिंग करून, समजून जायचं भयंकर खोटं बोलते. आणि जे खरोखर साधना केलेले लोक असतात, ते स्वतःविषयी इतकं बोलतच नाही. ज्यांनी खरोखर खूप अभ्यास केलेला असतो, ते मी किती-किती अभ्यास केला, मी काय-काय हे केलं, असं नाही सांगत. ते नम्र होतात आणि जे माहिती आहे तसं सांगतात. त्यामुळे हे अशा प्रकारे या देशातल्या तरुणांवर जे परिणाम होतोय, या भोंदूबाबाचा, फार वाईट आहे. याला अटक झालेली एक खूप चांगली गोष्ट आहे. त्याची मुलगा दोन फरार आहे असं म्हणतायत. त्याच्याकडे कोट्यवधीची हे आहे म्हणतायत आणि बनावट व्हिडिओ पण हे असे बनवून घेतोय. काय होतं माहिती आहे का? प्लांटेड असतात सगळं. सिनेमा करताना जसं नाही का, की हां, तुम्ही ॲक्टिंग करायची बिमार असण्याची, तुम्ही ॲक्टिंग करायची पेशंट असण्याची आणि मी सांगणार, की "हां, झालं बरं का ठीक." आणि मग व्हिडिओ काढणारा एक जण असतो. एका बाईला तो म्हणतो, "काय झालं?" ती म्हणते, "माझा हातच वर जात नाहीये. खूप वर्ष झाले." मग बाबा काहीतरी मंत्र मारणार. हां, झाला. अरे हां, 12 वर्ष झाले माझा हातच हालत नव्हता, आता हालायला लागला. अशी बाई ती बोलली ह्याच महाराजाच्या समोर. हे सगळं स्क्रिप्टेड आहे. हे इतक्या क्विक होतं तुम्हाला असं वाटतं? करून दाखवा ना मग. हे बघा, मी काय म्हणते, जर खरंच असेल याच्यामध्ये काही, एक शक्यता आपण सोडली, तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं चॅलेंज आहे. 15 लाख रुपयाचं बक्षीस आहे. त्यांनी जावं, ते म्हणतात, की आम्ही पेशंट आणतो आणि तुम्ही त्यांचं गाठ काढून दाखवा. नाही घेतलं ना यांनी चॅलेंज. नाही तुम्ही आणलेल्या पेशंटचं आम्ही नाही करणार. आम्ही नाटकाने बसवलेले जे पेशंट नव्हते, त्यांची काढून टाकणार. कारण ऑलरेडी त्याच्यात काहीच नव्हतं. हे चाललेलं आहे आपल्या समाजामध्ये आज. गावकरी काय म्हणतायत बघूया, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे लोकं काय म्हणतायत बघूया, गावकऱ्यांचं एकदा मी तुम्हाला दाखवते. गावकरी काय म्हणतोय हा. हं. हां, बघा आता. आणि त्याची कुठलीही लायकी नाही. त्याने दोन दोन बायका करून तो थकलेला माणूस आहे. त्याच्यावर कोणीही विश्वास ठेवू नये. गावकऱ्यांना खूप अनुभव आले आहे. माझा एक पाहुणा आहे, त्याला 25/1/27/1/25 रोजी त्यांनी कॅन्सरचं औषध दिलेलं आहे. अद्यापर्यंत कुठेही त्याला हे नाही. हो, छाती ठोक सांगतो, झाला का कॅन्सर, आली का गाठ फाडी, तसं होतं का? नाही होत. फक्त गिरी करतो तो. निर्णय आमचा गावकऱ्यांनी ठरवलं, त्याला धोपटून काढायचं आणि धंदा बंद करून टाक, गावचं नाव बदनाम करू नको. ते ताई होत्या, जे पेशंट होतं, त्या पेशंटनी काय केलं तर आम्हाला निम्म्याच गोळ्या द्या. निम्म्या गोळ्या तुम्हाला घेता येणार नाही, म्हणजे तुम्हाला पूर्ण गोळ्या घ्याव्या लागतील. पूर्ण गोळ्या घ्यायसाठी त्या ताईकडे पैसे नव्हते.
शेवट तिला तिचे जोडवे विकावं लागले आणि तिथे गोळ्या घ्याव्या लागल्या आणि त्या गोळ्या घेऊन ते पेशंट अजूनही नीट नाहीये. आजही त्यांच्या घरामध्ये वाद चालू आहे का इकडे मी रील्स पाहून आलो. हे महाराज रील्स बनवायला यांच्याकडे पगारी माणसं आहे. रील्स बनवणारे जी कामगार आहे त्याला एसी रूम आहे आणि त्याच्या शेजारी शेतकरी माणसं आहे सगळे. ते शेतकरी सुद्धा सगळे दुःखी आहे. कोलेवाडी येथील तर लक्षात आलंय तुमच्या? असे तुमच्या भागामध्ये काही बंधू महाराज आहेत का? कमेंट करून मला नक्की सांगा आणि याच्यातून लोकांना बाहेर काढण्यासाठी एक मिनिट या सगळ्या याच्यातनं आपल्या समाजाला बाहेर काढण्यासाठी शक्य असेल तर माझी व्हिडिओ पण तुम्ही त्यांना पाठवू शकता. माझा विचार आहे इथून पुढे काही वारकरी संतांनी सांगितलेले अभंग याच्यावर व्हिडिओ करण्याचा. ज्यांना भक्तीची आवड असते, ज्यांना सुटतच नाहीये हे सगळं, त्यांनी निदान वेगळ्या गोष्टी करून पाहाव्या असं मला वाटतं. थांबते. धन्यवाद.